काय बरं असेल तो शब्द? काय बरं असेल तो शब्द? शार्दूल, हे महायुद्धे कधी संपत नसतात. मी लढलोय अखेरपर्यंत. माझ्या इंद्रियाने दिलेला अनुभव दूर करण्यासाठी. तुझं हे सारं विचित्रच आहे शार्दूल. नाही विचित्र? खरंच विचित्र आहे सर हे सगळं. त्यांनी जर्मन राष्ट्राच्या पाठीत खंजीर बसवलं. सम्राटाचे शत्रू आहेत ते. मारलंच पाहिजे. जो हा एक संपूर्ण राष्ट्राला लागलेली कीड आहे. शार्दूल, अरे काय बडबडतोयस? बडबड नाही सर. आता तर माझा संवाद सुरू झालाय. मी भविष्य आणि वर्तमानातला भूतकाळातला मी वर्तमान. माझा संवाद सुरू झालाय भूतकाळाशी. सर तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? माझाच आवाज प्रतिध्वनित होतोय. हे सम्राटांचं युद्ध आहे आणि आम्ही करतो ते सगळं सम्राटांसाठी. ते सगळं सम्राटासाठीच. डोक्यात एक दगड घालून मारण्याचीच लायकी होती त्या चौकोरांची. जर्मन आर्य वंश शुद्ध राखण्यासाठी त्यांना समूळ नष्ट करणं हे आमचं कर्तव्य होतं. हे आमचं कर्तव्यच होतं. आम्ही गुलाम, लाचार, डुक्कर लायकीचे त्यांची मुलं राखणार आहे. शार्दूल, अरे काय बडबडतोयस? बडबड नाहीये सर. तुझं मला समजतच नाहीये का? एक वेळ अन्नाची भेसळ परवडली, पण रक्ताची नाही. रक्ताची भेसळ राष्ट्र संपवते. मी आणि माझं लक्ष मारणारा आणि मरणारा एकरूप होण्याचा तो क्षण. मला दृष्ट म्हणा, राक्षस म्हणा, काहीही म्हणा, मला त्याची पर्वा नाही. काहीही म्हणजे काहीही. तिला भोगणं, मारणं, खाणं, काहीही. प्रत्येक जण तिथे पशु बनतो, भरावाच लागतो. वातावरणच तसं आहे. हेच खरं देशभक्त. आम्ही जर आमच्या कनिष्ठ शत्रूंना नष्ट करू शकलो तर त्यात आमचं काय चुकलं? तुम्हीच सांगा, आमचं काय चुकलं? राक्षस, फक्त दहशत आणि भयावनाची राजवट होती ती. इतिहासाच्या खोल समुद्रात जहाज हाकताना वास्तवाच्या डोलकाठीवरची पकड घट्ट धरून ठेवावी आणि समुद्रावरून किनाऱ्यावर जोपर्यंत जहाज नेणं शक्य आहे तोपर्यंतच ते खोलवर हाकावं. त्यापेक्षा अधिक जास्त नाही हे कधीच विसरू नको शार्दूल. नाही सर, माझ्यात सामावले आहेत. त्यांना बांधून ठेवलंय माझ्या मनुष्य तत्वाने. ती अज्ञात गडक शक्ती जी अमानवीय कृत्य करायला भाग पडत होती पेट्रो सोलियंकाला, ती मला पाहत आहे आपल्या सहस्त्र नेत्रांनी. ती माझा माणुसकीचा घास घेण्यासाठी. ती मला आवाहन करत आहे आपल्यात समावण्यासाठी. पण नाही, मी नाही बघणार तिला. मी नाही, माझं मनुष्यत्व धळू देणार नाही. तुम्हाला काही गोष्टी पटत नसेल, भले त्यावेळी परिस्थिती प्रतिकूल का असेना, तुम्हाला बोललंच पाहिजे. ठोस भूमिका घ्यावीच लागेल. गप्प बसून काय करणार आहात? वर्तमान आणि भविष्य असं काही नाही. तो भूतकाळ फक्त पुन्हा घडत आहे. पुन्हा घडत आहे. मला माझ्या विद्वत्तेचा हम बाजूला सारता येत नाही. पण तुला जगण्याचा सुंदर अर्थ कळल्यावर तो अर्थ भविष्याच्या मनुष्याकडे सोपवण्याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर येत आहे शार्दूल. ती तुला पुढे न्यावीच लागेल. भविष्याचा तो मनुष्य फक्त मनुष्य असेल. तो राक्षस बनणार नाही.